पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात 8 जुलै रोजी एक हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक दुर्घटना घडली। कचऱ्याचा एक महाकाय डोंगर एका 3 मजली इमारतीवर कोसळतो आणि बघता बघता 10 निष्पाप कष्टकऱ्यांचे आयुष्य त्या ढिगाऱ्याखाली कायमचे संपून जाते। 4 दिवस तब्बल 72 ते 74 तास युद्ध पातळीवर बचाव कार्य चालले, परंतु शेवटी हाती आली ती केवळ निराशा आणि मृतदेह। जर या ढिगाऱ्याखाली एखाद्या सर्वसामान्य कामगाराऐवजी कोणत्या मंत्र्याचा किंवा बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असता तर प्रशासनाने अशीच ढिसाळ कामगिरी केली असती का? हा संतप्त सवाल आज मृतांच्या नातेवाईकांनी विचारलाय। परंतु ही घटना नेमकी कशी घडली? प्रशासनाचा निष्काळजीपणा याला कसा जबाबदार आहे आणि अधिकारी आपली जबाबदारी कशी झटकत आहेत, हेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। तारीख होती 8 जुलै। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो परिसरामध्ये वेस्ट टू एनर्जी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू होते। या ठिकाणी एक 3 मजली प्रशासकीय इमारत उभी होती। नेहमीप्रमाणे कामगार तिथे आपले काम करत होते। अचानक इमारतीच्या बाजूला असलेला कचऱ्याचा एक अवाढव्य डोंगर सरकला आणि थेट या 3 मजली इमारतीवर कोसळला। कचऱ्याच्या प्रचंड वजनामुळे ती इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। या दुर्घटनेच्या वेळी तिथे एकूण 23 कामगार उपस्थित होते। कचरा कोसळत असल्याचे पाहताच सुरुवातीला 5 कामगारांनी थेट इमारतीवरून खाली उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला। त्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ बचाव पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी आणखीन 9 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं। म्हणजेच सुरुवातीला 13 जणांचे प्राण वाचवण्यात आले। मात्र खरी चिंता होती ती उर्वरित कामगारांची, कारण ढिगारा इतका मोठा होता की उर्वरित कामगार नेमके कुठे आहेत, कुठे अडकलेत याचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता। सुरुवातीलाच 2 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते, तर 8 कामगार ढिगाऱ्याखाली बेपत्ता होते। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्या 8 जणांना बाहेर काढण्यासाठी NDRF आणि स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। 1 दिवस, 2 दिवस, तब्बल 3 ते 4 दिवस, सुमारे 72 ते 74 तास युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली। पावसाळ्याचे वातावरण, दुर्गंधी आणि कचऱ्याचे प्रचंड ढिगारे यांमुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते। तरीही जवान अहोरात्र प्रयत्न करत होते। अडकलेल्या कामगारांचे कुटुंबीय डोळ्यात प्राण आणून हातामध्ये त्यांचे फोटो घेऊन इमारतीच्या बाहेर वाट पाहत होते की कधीतरी आमचा माणूस जिवंत बाहेर येईल। परंतु शेवटी शनिवारी निसर्गाने आणि काळाने घात केला। 4 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या ढिगाऱ्याखालून 8 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एकूण 10 कामगारांमध्ये अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार आणि नागेश गायकवाड या तरुण आणि कष्टाळू मुलांचा समावेश आहे। ज्या घरात हे तरुण कमावते होते त्या घरांवर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात या वेदनादायी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेनंतर यंत्रणेची जी संत गती पाहायला मिळाली त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा संताप तीव्र झाला। 3 दिवस उलटूनही जेव्हा प्रशासनाला आपल्या माणसांना बाहेर काढता आलं नाही तेव्हा नातेवाईकांनी घटनास्थळीच आक्रोश व्यक्त करत प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले। नातेवाईक म्हणाले की एखाद्या मोठ्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा मुलगा जर या ढिगाऱ्याखाली अडकला असता तर अख्खी यंत्रणा मुंबई ते दिल्लीवरून विमानाने धावली असती। अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून काही तासातच ढिगारा उपसला गेला असता। परंतु इथे अडकलेली मुलं गरिबांची होती, मजुरांची होती, म्हणूनच त्यांच्या जीवाची कोणालाच किंमत नाही। नातेवाईकांचा थेट आरोप होता की प्रशासनाकडून सुरुवातीला अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरली गेली नाही। काम अत्यंत संत गतीने सुरू होतं। जर पहिल्याच दिवशी वेगाने आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून ढिगारा उपसला गेला असता तर कदाचित काही जणांचे प्राण तरी वाचू शकले असते। परंतु गरिबांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा आणि उपेक्षा झाली। या सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, ही दुर्घटना नेमकी घडली कशी? ही खरोखरच निसर्गाची अवकृपा होती की मानवनिर्मित हलगर्जीपणा? पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या घटनेला सरळ सरळ नैसर्गिक आपत्ती म्हणून हात झटकण्याचा प्रयत्न केला।
परंतु स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाचा हा खोटारडेपणा उघडा पाडला की हा जो कचऱ्याचा मोठा आता ढीग आहे, 3-4 दिवसापासून आपण बघतोय पिंपरी चिंचवड एरियामध्ये 500 ते 600 mm चा पाऊस झाला आहे आणि हा जवळजवळ 60 मीटर उंच असा हा कचऱ्याचा ढीग आहे. त्यामुळे तो ह्या जसा लँडस्लाईड होतो त्या पद्धतीने हा त्या पाण्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल तो पूर्ण खाली आला आणि त्याने त्या बिल्डिंगला पुढे ढकलला आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडली. स्थानिकांच्या मते हा अपघात नाही तर महापालिकेने केलेली हत्या आहे. कचऱ्याचा ढीग किती उंचीपर्यंत असावा याची एक ठराविक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते. नियमानुसार हा कचऱ्याचा डोंगर फक्त 20 फुटांपर्यंत उंच असणं अपेक्षित होतं, परंतु महापालिकेच्या डोळ्या देखत नियमांचे सरळ उल्लंघन करत हा डोंगर तब्बल 180 फुटांपर्यंत वाढू दिला गेला. 180 फूट. तुम्ही विचार करा, एका 20 फुटांच्या मर्यादेच्या जागी 9 पटीने मोठा डोंगर तिथे उभा केला गेला. इतका प्रचंड कचरा एका जागी साठवल्यावर तो कोसळणार नाही तर मग काय होईल? ही महापालिकेची अक्षम्य चूक नाही का? आयुक्त कोणत्या तोंडाने याला नैसर्गिक आपत्ती म्हणत आहेत? इथेच गोष्ट संपत नाही. या दुर्घटनेमागे भ्रष्टाचाराचा आणि बेकायदेशीर कामांचा आणखीन एक मोठा पुरावा समोर आलाय. ज्या 3 मजली इमारतीवर हा कचरा कोसळला ती इमारत मुळातच अनधिकृत होती. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने या ठिकाणी केवळ तळमजला म्हणजेच ग्राउंड फ्लोअर बांधण्याची परवानगी दिली होती, परंतु नियमांना केराची टोपली दाखवून तिथे तब्बल 3 मजली इमारत उभी करण्यात आली. वरचे 2 मजले हे पूर्णपणे अनधिकृत होते. जी महापालिका लोकांची अनधिकृत बांधकामं तोडते तीच महापालिका स्वतःच्या कचरा डेपोत अनधिकृत इमारत उभी करून कामगारांचे जीव धोक्यात घालत होती. आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडण्याच्या 2 दिवस आधीच या इमारतीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. तिथल्या कामगारांनी आणि स्थानिकांनी त्या भेगांचे फोटो काढून संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले होते आणि इमारत धोक्यात असल्याचे सांगितले होते. परंतु AC केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जर 2 दिवस आधीच उपाययोजना केल्या असत्या, इमारत रिकामी केली असती तर आज हे 10 कामगार आपल्या कुटुंबासोबत सुखरूप असते. दुर्घटना घडल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतर आता नेहमीप्रमाणे मलमपट्टी करण्याचं काम सुरू झालंय. पिंपरी चिंचवड महापालिका आणि संबंधित कंपनीकडून पीडित कुटुंबांना प्रत्येकी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही सरकारने दिलेत. परंतु पैशांनी गेलेला माणूस परत येतो का? त्या वृद्ध आई वडिलांचा, तरुण पत्नीचा आणि लहान मुलांचा आधार 40 लाखांनी भरून निघू शकतो का? आज मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे एकच मागणी केली आहे. आम्हाला फक्त आर्थिक मदत नको, तर ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा डोंगर 180 फुटांपर्यंत गेला, ज्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत इमारत बांधली आणि ज्यांनी भेगा पडलेल्याकडे दुर्लक्ष केले, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना जेल झाली पाहिजे. मोशी कचरा डेपोची ही घटना आपल्याला विचार करायला लावणारी आहे. विकास आणि प्रकल्पांच्या नावाखाली गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना या अधिकाऱ्यांना कोणी दिला? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, की नेहमीप्रमाणे ही फाईल सुद्धा चौकशीच्या नावाखाली धूळ खात पडणार? याची उत्तरं लवकरच महाराष्ट्रातील जनतेला मिळोत हीच अपेक्षा.